आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी. 4 खंड आणि 10हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ड्रग्ज गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. तर चला पाहूयात या कारवाईचा संपूर्ण तपशील. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. एनसीबीने अवैध ड्रग्ज व्यापाराविरोधात जागतिक पातळीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयातील ऑपरेशन्स युनिटने एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. ही ड्रग्ज तस्कर एन्क्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ड्रॉप शिपिंग मॉडेल आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करत होते आणि हा अवैध ड्रग तस्करीचा व्यापार 4 खंडांमध्ये सुरू होता. या कारवाईत 8 जणांना अटक झाली, 5 कन्साइनमेंट जप्त करण्यात आल्या. इतकंच नव्हे तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये या अवैध नेटवर्क विरुद्ध मोठी कारवाई झाली. या कारवाईची सुरुवात नवी दिल्लीतील बंगाली मार्केट पासून झाली. या मार्केट जवळ वाहन तपासत असताना त्यातील 2 व्यक्तींकडून 3 किलो 700 ग्राम ट्रामाडोल गोळ्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी नोएडामधील एका प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठातून बी-फार्मा पदवी मिळवली होती. या दोघांचीच कसून चौकशी झाली आणि अवैध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचे कारनामे उघड झाले. हे दोघेही एका प्रमुख भारतीय B2B प्लॅटफॉर्मवर विक्रेता प्रोफाईल चालवत होते, जिथून ते अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामधील ग्राहकांना औषधांच्या गोळ्या विकत होते. त्यानंतर दिल्लीतील मयूर विहार येथे एका प्रमुख सहकार्याला अटक झाली. या सहकार्यानं कर्नाटकातील उडुपी येथील एका ड्रग्ज व्यापाऱ्याची माहिती दिली. उडुपी येथील ही व्यक्ती अमेरिकेसाठी ऑर्डर आणि शिपमेंटचं नियोजन करत होती. उडुपी येथे या सिंडिकेटचं कॉल सेंटर होतं. या ठिकाणी जवळपास 10 कर्मचारी काम करत होते. यापैकी बऱ्याच जणांना या अवैध गतिविधींची माहितीही नव्हती. एनसीबीने येथून 50 आंतरराष्ट्रीय कन्साइनमेंटचा डेटा शोधून काढलाय. यामध्ये अमेरिकेत 29, ऑस्ट्रेलियात 18 आणि एस्टोनिया, स्पेन, स्वित्झर्लंड मधील प्रत्येकी 1 कन्साइनमेंटचा समावेश होता. ही माहिती इंटरपोलला देण्यात आली. त्यामुळे अमेरिकेतील अल्बामामध्ये US ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनने जोएल हॉलला अटक केली. तसंच त्याच्याकडून 17,000हून अधिक नियंत्रित औषधांचा साठा आणि 700 ग्राम झोल्पिडेम गोळ्या जप्त करण्यात आल्या. ऑस्ट्रेलियातही कार्यरत असलेलं ड्रग्जचं युनिट उद्ध्वस्त करण्यात आलं. ही ड्रग्ज टोळी टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर काम करत होती. क्रिप्टोकरन्सी, पेपल आणि वेस्टर्न युनियनद्वारे आर्थिक व्यवहार केले जात होते. याशिवाय कोणालाही माहिती मिळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रॉप शिपर्सचा वापर केला जात होता. त्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासातून नवी दिल्ली आणि जयपूर येथून आणखी 2 भारतीयांना अटक झाली, जे लॉजिस्टिक्स आणि पुरवठ्याची कामं हाताळत होते. या नेटवर्कचा मास्टर माइंड UAE मधून काम करत असल्याचं उघड झालंय. एनसीबी आता UAE अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईचं कौतुक केलंय. एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांनी अन्य देशातल्या यंत्रणांशी कसा समन्वय साधायचा याचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलंय. आमच्या यंत्रणा क्रिप्टो पेमेंट्स आणि गुप्त ड्रॉप शिपर्स सारख्या पद्धतीवर सतत लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ड्रग्ज कार्टेल्स विरुद्ध कठोर कारवाईचं धोरण स्वीकारलंय. या कारवाईद्वारे तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. एनसीबी आता अवैध ऑनलाईन फार्मसीच्या प्रचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही कारवाई केवळ एक यशस्वी ऑपरेशनच नाही, तर आंतरराष्ट्रीय समन्वय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याचं उदाहरण आहे. ड्रग तस्करीसारख्या जागतिक समस्येला तोंड देण्यासाठी भारताची ही आघाडी निश्चितच कौतुकास्पद आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.